365 दिवसाच्या आजच्या 58व्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि मग इक्रमीन तयारी केली आणि मी निघलो महोत्सवला, कारण आपले धर्मराज फाउंडेशन आयोजित निलजे लोढा पालावा महोत्सवचा आजचा पहिला दिवस. आणि पहिल्या दिवसाची अँकरिंग सगळी आपण कशी करणार आहोत आणि पहिल्या दिवसाचा कार्यक्रम काय काय तर चला बघूया कशी काय आपल्या कार्यक्रमाची तयारी झाली ते. आणि मग इकडे सगळेजण आलेले होते पाहुणे. आवडता कार्यक्रम धर्मराज फाउंडेशन आयोजित निलजे लोढा पालावा महोत्सव 2026 मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी आलेल्या पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी पुष्पहार अर्पण करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. मग सगळ्यांनी इकडे मस्तपैकी बाप्पांचं दर्शन घेतलं, लगेच श्रीफल फोडला आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. आणि सगळ्या पब्लिकनी मस्तपैकी आलेल्या मान्यवरांनी दर्शन घेतलं आणि कार्यक्रमाची चांगली सुरुवात केली. आजचा कार्यक्रम होता तो म्हणजे सूर्य निरागसो. हा संगीताचा कार्यक्रम होता, गायनाचा कार्यक्रम होता. आणि याच्यामध्ये सगळ्यांनी खूप छान भाग घेतला होता. याच्यामध्ये फक्त मोठेच नाही तर छोटीची मुलगी पण 11 वर्षाची मुलगी होती, तर ती तुम्हाला पुढे ऐकायलाच भेटेल की कशी होती आणि काय काय तिने गायलेलं आहे ते. तर असेच नवनवीन आपल्याकडे कार्यक्रम होतच राहणार आहेत, पण तुम्ही कंटिन्यू राहा. आणि जर जवळपास असाल तर 28 तारखेपासून तर आपला महोत्सव आहे 10 तारखेपर्यंत. तुम्ही या लोढा हेवनमध्ये आणि नक्की एकदा व्हिजिट द्या आणि कार्यक्रमाचा स्वाद घ्या. आणि लगेच मग मी पण दर्शन घेतलं, माझ्या मिस्टराने दर्शन घेतलं. आणि चला मग आता बघूयात आपण कार्यक्रमाची सुरुवात. साई भजन मी निघालो तुम्ही येतात. म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यान आज्ञा मला मी निघालो. तुम्ही
एकदा जोरदार टाळ्यांनी आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या कार्यक्रम आपला खूप सुंदररित्या सादर केलेला आहे. तर मी आयोजक अध्यक्ष महेंद्र धर्मा पाटील दादांच्या वतीने आजचा कार्यक्रम येथे संपन्न झाला असे जाहीर करते. उद्याचा कार्यक्रम आहे 28 फेब्रुवारी आणि मेकअप स्पर्धा आपल्यासमोर सादर केली जाणार आहे. स्पर्धेची वेळ आहे संध्याकाळी 7 ते 10. सर्वांनी उद्याही उपस्थित राहायचं आहे आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि आजचा कार्यक्रम येथे संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद. अशा प्रकारे मस्तपैकी कार्यक्रम झाला. मग इकडे टाईसेवी लावलेला मस्तपैकी जेवणाचा स्टॉल आणि मस्तपैकी आपला नॉनव्हेज जेवण घेतला आणि ताव मारला जेवणावरती आणि मग आली घरी. आणि अशाच प्रकारे नवनवीन ब्लॉग बनवण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.